विनायकं गुरुं नवनीता करे नाम विस्मृतं येषां चरण सान्निध्या विद्वांसा भवन्ति साखरे अंशविख्यातं ज्ञानदां परमायणम् विनायकं गुरुं वन्दे भोगन्तरे मुक्तये ज्ञानप्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिदर्श ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुनाथ नमोस्तुभ्यं. आपला एकनाथ महाराजांच्या हरिपाठामधला 21वा भंग आणि मागच्या 2-3 वेळेस आपल्याला शिवाजी महाराज आगे यांनी त्या ठिकाणी हा नियम चालू ठेवला आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलं सुद्धा. आणि आपला जो काही नियम आहे तर तो अभंगाचा तर तो तसाच या ठिकाणी पुढे त्यांना क्रमानुसार अभंग सुद्धा घेतलेले आहेत, म्हणून त्यांचे धन्यवाद. आणि आता आपल्याला आजचा अभंग मागचा त्यांनी करारे बापांनो साधन हरीचे हा अभंग त्यांनी घेतला आणि आता आपण या ठिकाणी 12-16 जणी हरीशी नेण्याची हा अभंग घेऊ. तर मी आज पण भगवानराव काकडे यांना म्हणलो होतो, काकडे महाराज, की थोडं तुम्ही सांगा आणि नंतर मी सांगन, परंतु त्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलं नाही. म्हणून या ठिकाणी मी आता त्या अभंगाला सुरुवात करतो की 12-16 जणी हरीशी नेनंती म्हणून फिरती रात्रंदिवस सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला हर्षदया झाला वीरदान गेला पुढे मौन नावला हे गुह्य तुला प्राप्त कैसे पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा दास सद्गुरूंचा ठिकाणी जानंते नेनंते हरीचे ठिकाणी का जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता भया नाही मागुता जन्म के. तर साधू संतांच्या शब्दांचा विचार केला पाहिजे. इतर लोकांच्या शब्दांचा विचार करून काय फायदा नसतो, कारण त्यांना त्यांच्या समजुतीमुळे दुःख असतं आणि संतांची समजूत ही योग्य असल्यामुळं संतांच्या संगतीमध्ये त्यांच्या विचारामध्ये आपल्याला सुख होत असतं, कारण त्यांची समजूत योग्य असते. म्हणून या ठिकाणी हरिपाठ म्हणजे संतांची संगती, एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हणजे एकनाथ महाराजांची संगती. आणि एकनाथ महाराज आपल्याला हरिपाठाद्वारे हरिपाठाच्या माध्यमातून उपदेश करायला लागले आणि उपदेश करता येत असतो मनुष्य देहातल्या जीवाला, आणि उपदेशानं त्याला शहाणपण येत असतं आणि शहाणपणानं तो मुक्त होत असतो, दुःखातून वेगळा होत असतो, आपल्या आपत्तीतून त्या ठिकाणी वेगळा होऊन सर्व समस्यावर मात करीत असतो आणि जीवनातून सर्वांना आपल्या समस्या, आपले दुःख, आपलं भय, आपल्या चिंता ह्या घालवायच्या असतात. याकरता त्या ठिकाणी त्याचे अहोरात्र प्रयत्न असते आणि संसारामध्ये अशा प्रकारचे दुःख हे जात नसते. जीवाला वाटत असतं संसार करून एकदाच मी दुःख निवारण करेन, परंतु असा काही अनुभव नाही. संसार करून दुःख वाढले, दुःख गेलेले नाही. म्हणून करावया गेलो संसाराचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. संसाराचं हित करायला गेलो, संसार सोयीचं करायला गेलो, संसारामध्ये चांगलं होईन असं वाटलं, परंतु संसार तर चांगला झाला नाही, संसारात चांगलं झालं नाही. मात्र संसार करायला गेलो आणि पाप वाढलं. संसार करायला गेलो आणि संकट वाढले, दुःख वाढलं, भय वाढलं, चिंता वाढली. म्हणून या ठिकाणी संसारामध्ये अपयश आलं. म्हणून अशा अपयशी जीवाला साधू संत रस्त्यावर आणते. म्हणून त्यांना त्या ठिकाणी कसा जरी असला तरी तू आमच्याकडे आला की आम्ही तुला मार्गाला लावू, कारण संत हे मार्गावर असते आणि दुसऱ्यांना सुद्धा मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असते. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेची पंथे चालव जाता न पडे गुंता कोठे कोठे काही. कारण ते मार्ग दाखवून या ठिकाणी गेले आणि त्या जर मार्गाने आपण चाललो
तर आपल्याला सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकणार नाही. म्हणून संतांची संगती मनमार्ग गती आकळा वासरी पाठी येणे पंथे आकळा वासरी पाठी येणे पंथे संतांचे संगती मनमार्ग गती आकळा वासरी पाठी येणे पंथे. कारण याच पंथानं पंथ म्हणजे मार्ग, याच मार्गानं अशा प्रकारचा आपण देव प्राप्त करू शकतो. एवढंच नाही, देवाला आकळू शकतो. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी संतांच्या संगतीचा फायदा आपल्याला साधू संत लक्षात आणून देते. म्हणून या अभंगामध्ये 12-16 जणी हरीशी नेनंती म्हणून फिरती रात्रंदिवस. आता 12 कोण 16 कोण अशा प्रकारचं या ठिकाणी जणी म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी अशा प्रकारचा उच्चार केला. 12-16 जणी हरीशी नेनंती. कारण नेनती शब्दाचा अर्थ हरीला ओळखीत नाहीत आणि म्हणूनच त्या ठिकाणी ज्यांना हरीला नाही ओळखीलं ते असंच फिरत असतात. ज्याला फिरणं बंद करायचं त्यानं हरीला ओळखीलं पाहिजे. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजिती म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. देवाला शरण गेला असता जन्म मरणांचा फेरा चुकत असतो. म्हणून या ठिकाणी जो देवाला शरण जात नाही त्याचा फेरा कायम असतो. म्हणून हरीशी नेनंती. हरीशी नेनंती म्हणजे हरीला जाणीत नाही, हरीला ओळखीत नाही. म्हणून या ठिकाणी रात्रंदिवस फिरत राहते. कोण? 12 आणि 16. आता 12 म्हणजे सूर्याच्या कळा 12 आहे. 12 कळेनं सूर्य हा तपत असतो आणि 16 म्हणजे चंद्राच्या 16 कला आहेत आणि चंद्राला 16 कला त्या रात्री आणि या दिवसा फिरत राहते. पण हरीला ओळखीत नाही. कारण हरीला ओळखीला असतं तर त्यांचं फिरणं बंद झालं असतं. म्हणून ज्यांना ज्यांना फिरणं बंद करायचं तर त्यांना हरीला ओळखीलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या सूर्याच्या कला आहेत, चंद्राच्या कला आहेत, परंतु हरीला नाही ओळखील्यामुळं त्यांचं फिरणं या ठिकाणी चालू आहे. म्हणून फिरती रात्रंदिवस. म्हणून या ठिकाणी हरीला ओळखीलं पाहिजे. म्हणून हरीला ओळखीणारे धन्य आहेत. संसार करून स्वतःला धन्य मानणारे त्या ठिकाणी धन्य नसते. म्हणून हरीला जो ओळखेल तो धन्य आहे. धन्य तो संसारी किंवा ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. म्हणून अशा प्रकारचा हरीला ओळखीणारा शहाणा असतो. म्हणून शहाणा तो धनी घेतासी. जो शहाणा असतो तर तोच या ठिकाणी संतांच्या संगतीत राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊन स्वतः धन्य होत असतो. कारण स्वतः न मरण कळून घेणं, मला मरण नाही असं कळणं त्याला धन्यता म्हणावं. मरणाऱ्या वस्तू सावडीत बसणं म्हणजे धन्यता नाही. मरणाऱ्या वस्तूचा नाद धरणं म्हणजे धन्यता नाही. तर न मरणारं मी स्वतः कळून घेणं याला म्हणावं धन्य. धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाई काळा हाती. जो न मरण यानं कळून घेतलं तो काळाच्या हातात पडत नाही. कारण काळाच्या हातात जे पदार्थ पडतात ते मरणारे असतात आणि आपण जर न मरणारे आहेत असं आपल्याला निश्चित केलं तर आपण सुद्धा काळाच्या हातातून आता निष्ठलो. काळाच्या हाती आपण लागत नाही. तुका म्हणे काळ आता करून शेके बळ. आमच्यावर काळाचं बळ या ठिकाणी चालत नाही. कारण आम्ही काळाच्या पलकड न मरण ध्यानात घेतलं. कारण काळ या ठिकाणी सत्ता करेल, पण कोणत्या पदार्थावर करेल तर मरणाऱ्या वस्तूवर सत्ता गाजेल. आता आम्ही न मरणार आहोत अशा प्रकारचं आमच्या ध्यानात आलं. म्हणून आता काळाचं आमच्यापाशी चालत नाही. अशा शहाणपणा करा जीवनामध्ये येऊन. बाकीचा शहाणपणा नाही. कारण इकडं आपण शहाणपणा करायला गेलो मूर्ख व्हावं लागलो. संतांच्या दृष्टीनं आपण मूर्ख आहे. कारण आपण आपला वाढायला लागलं. 4 लोक शहाणे म्हणत असते परंतु शहाणे मानणारे शहाणे नाहीत. आपला व्यवहार वाढला म्हणजे काही शहाणपणा घटला असं लक्षात आलं. आपल्याला वाटतं 4 लोक मानायला लागले म्हणजे 4 मूर्ख लोक मानायला लागले म्हणजे आपण मूर्ख व्हायला लागलो असं समजून चाललं पाहिजे. म्हणून शहाणा तो धनी घेतात. म्हणून साधू संतांनी जे सांगितलं तो शहाणपणा या ठिकाणी आपण प्राप्त करून घ्यावा. म्हणून या ठिकाणी आपण बघायला लागतो की 12-16 जणी हरीशी नेनंती म्हणून फिरती
रात्रंदिवस हरीला ओळखीत नाहीत, म्हणून त्यांचं फिरणं चालू आहे. म्हणजे फिरणं बंद करायचं म्हणजे काय करावं, तर या ठिकाणी हरीला ओळख. तुझे विना काही स्थिर आहे ऐसे नाही, ऐसा न देखो कोणी, दुधाती ही त्रिकोणी. देवाशिवाय या ठिकाणी स्थिर वस्तू कोणतीच नाही, बाकी अस्थिर वस्तू आहे. कारण ते त्या ठिकाणी आपल्याला त्याला धरून राहता येत नाही, कारण ती वस्तू खरी नाही. जोपर्यंत मला मी खरा आहे असं लक्षात घेतलं नाही, तोपर्यंत या खोट्या वस्तू आपल्याला चिरकाळ सुख देणाऱ्या नाहीत, कारण त्या अशाश्वत आहेत, अंतवंत आहेत. त्यांची उत्पत्ती झालेली आहे, त्यांचा नाश होणार आहे. म्हणून त्याला अंत आहे, त्याला आदी आहे. आणि जो नादी लागला त्याला अंत नाही. म्हणून आपल्याला काय नाही, अंत नाही. पण नाही समजल्यामुळे आपल्याला वाटतं की मला अंत आहे, कारण आपण नादी लागलो अंतवान पदार्थ. देवाने सांगितलं अंतवंत नित्य सोपता शरीरा, कारण अंत आहे, शेवट आहे. म्हणून यांचा शेवट ध्यानात घेतला पाहिजे. त्या मरणाऱ्या वस्तू दुःखदायी आहेत, आणि म्हणून आगमापायनो नित्या तांसिक स्वस्थ भारत. म्हणून आगमापायी आहेत. आगमापायी म्हणजे उत्पन्न झालेले आहेत आणि नष्ट होणारे आहेत, आगमापायी. मग विचार सागरात सुद्धा हा शब्द आलेला आहे, आगमापायी. आगमापायी म्हणजे उत्पन्न झालेल्या आणि परत त्या ठिकाणी नाश होणारे आहेत, आणि अशा वस्तू आहेत. म्हणून या ठिकाणी यांचा नाश जीवाला लागला आहे. म्हणून जीवानं शहाणं झालं पाहिजे, आणि तो शहाणपणा संत आपल्याला देत असते. म्हणून हरीशी नेनंती, म्हणून फिरती रात्रंदिवस. म्हणून हरीच त्यांना सानिध्य भेटलं नाही, हरीची संगती भेटली नाही. म्हणून एवढ्या कळा आहेत सूर्यांच्या, कारण त्याच्यामुळं कितीतरी योजने, लाखो योजने असणारा हा सूर्य उंच आहे, पण त्या ठिकाणी किरणांचा प्रकाश आणि सर्व काही त्रिलोक्याचे व्यवहार व्हायला लागले. परंतु एवढ्याला जरी त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश असल्या, कळा असल्या, परंतु त्यांना कळत नाही, आणि ते जड आहे. आणि त्या जड वस्तूला जाणणारे आपण सत्य स्वरूप आहोत, आणि हे आपल्याला चिंतनानं ध्यानात येतं. एवढ्या वस्तू आहे, समुद्र आहे, मोठा आहे, परंतु त्याला कळत नाही. मोठी पृथ्वी आहे, तिला कळत नाही. आणि कळणारी वस्तू काय आहे, तर मी आहे. कारण मी लहान नाही, मी साधा नाही, मी जाणणारा आहे, आणि माझ्यासारखा मीच आहे. मी काय वस्तू आहे, कारण मी हे ऐशी काय जाती, अवघड किती पाहता, नाही होत उल्लंघन असता भिन्न दुसरे. परंतु मला मी ओळखीला नाही. मला सगळं माहिती आहे, पण मला मी माहित नाही, कारण मी बद्दलचं अज्ञान आहे. आणि ज्या मी बद्दलचं अज्ञान त्यानं काढून टाकलं, ब्रह्मज्ञानी आहे, तो आत्मज्ञानी आहे. तो अशा प्रकारचा त्याला पुन्हा या ठिकाणी जन्म मरणाची अर्धा त्याची कुंडली. कारण त्यानं काय जाणलं, तर त्यानं मीला ओळखलं. कारण ज्यानं मीला ओळखलं, देव त्याच्यावर दुसरा नाही, ब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी तोच ठरत असतो. कारण मी, म्हणून मी काय वस्तू आहे. म्हणून आपण ज्याला मी म्हणायला लागलो, तर ते हाडमासाची वस्तू आहे. आपण ज्याला मी म्हणायला लागलो, ती पंचभूताची वस्तू आहे. मग हे तर मी नाही, कारण जे मला कळायला लागलं ना, त्याच्यात मी वेगळा आहे. जे मला कळायला लागलं त्याच्यात मी वेगळा आहे. ज्याला कळायला लागलं तो मी आहे. म्हणून मला कळत, म्हणून कळणारी वस्तू काय, मी आहे. म्हणून मला कळत म्हणजे कळणारी वस्तू मी, आणि मला जे जाणण्यात यायला लागलं, तर ते जाणण्यात येणार आहे, म्हणून ते दुसरं आहे. आणि मी काय वस्तू आहे, तर जाणणारा आहे, म्हणून मी खरा आहे. म्हणून या ठिकाणी जाणण्यात येणारा आणि जाणणारा, ज्याला कळत ते, ज्याला जे कळायला लागलं ते. ज्याला कळत तो मी आहे, आणि जे कळायला लागलं ते दुसरं आहे. म्हणून शरीर कळण्यात येणार आहे, जग हे कळण्यात येणार आहे, म्हणजे दुसरं आहे. आणि दुसरं आहे म्हणजे या ठिकाणी ते मी नाही. मी नाही म्हणजे खरं नाही. खरं नाही म्हणजे नादी लागायसारखं नाही, म्हणजे आगमापायी आहे. काही काळापूर्वी उत्पन्न झालेलं आहे, आणि काही काळानंतर त्याचा नाश होणार आहे. आणि म्हणून ते राहणार नाही. त्याचा जो नाद लागला जीवाला, त्या सर्व वस्तूचा, त्याला त्या ठिकाणी तो शरीराला मी म्हणतो, शरीरासंबंधी माझे म्हणतो, इथल्या पसाऱ्याला माझं म्हणायला लागला,
आणि इतक्यातच खेळायला लागला तो. हेच त्याला वाटतं की मी मोठा आहे, मी शहाणा आहे, मी सुखी आहे. आणि परंतु हा पसारा काही काळापुरता आहे. आणि म्हणून साधू संतांनी हे आपलं शिकविलं की नाशवंत पदार्थासोबत आपला संबंध नाही. कारण यांचा ना आपला संबंध काही काळापुरता आहे. जसं गाडीमध्ये बसलो म्हणजे गाडीचा ना आपला संबंध काही काळापुरता आहे. गाडीतले लोक सुद्धा काही काळापुरता आपल्या सोबत आहेत. नंतर त्या ठिकाणी ती त्यांच्या स्टॉपला उतरतील. आपल्याला सुद्धा उतरावं लागेल. गाडी सुद्धा पुढे जाणार आहे. तशा प्रकारची संसार रूपी गाडी यातले तुम्ही आम्ही या ठिकाणी जो आहे तर हा प्रवास आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला निश्चित करायचं. म्हणून मी काय आहे हे जर कळालं तर मग त्याला मी नावाची वस्तू जाणणारे आहे म्हणजे सत्य आहे. सत्य आहे म्हणजे पूर्वी मी होतो. पूर्वी होतो म्हणजे आता सुद्धा मी आहे. म्हणून माझं असणं अबाधित आहे. अबाधित. आणि हे सगळं बाधित आहे. बाधित आहे म्हणजे याचा बाध होतो आणि माझा बाध होत नाही. आता मी जर म्हणलो मी तरुण आहे तर या तरुणपणाचा बाध होणार आहे म्हातारपण आल्यावर. कारण म्हणता येणार नाही. आता म्हाताऱ्या माणसाला म्हणता येतं का मी आता तरुण आहे म्हणून? म्हणत नव्हते का मी तरुण आहे म्हणून? परंतु आता म्हणता येतं का? नाही म्हणता येत. कारण का तर म्हातारपण आलं. म्हणून ह्या सर्व वस्तू ज्या आपल्या आहेत ना त्या आपल्या राहणार नाही. करू सत्ता कोणावरी खोटे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळा झालो, आता माझी खरी चिंता जाण देई भगवंता. म्हणून या ठिकाणी हे माझं नाही. म्हणून जे माझं नाही तेच सोडायचं आपल्याला. जे माझं नाही का त्याला मी म्हणणं या ठिकाणी सोडून द्यायचं. त्याला माझं म्हणणं सोडून द्यायचं. त्याला खरं म्हणणं सोडून द्यायचं. परंतु फळच आपण त्याला धरले परंतु ते निघून चाललेले. जे निघून चाललं, जे माझं राहत नाही, जे माझं कधी होत नाही, जे कधीच कोणाचं झालं नाही त्याला आपण मी माझं म्हणायला लागलो. आणि साधू संतांना आपल्याला हाच बोध केला. कासे हा सत्य मानेला संसार, काय केले चार माझे माझे, का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरली. तू देवाला शरण गेला नाही, तू वासना आवरली नाही, म्हणून दुःखाच्या भाषातून तू बाहेर पडू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तू किती मोठा झाला तरी पण या ठिकाणी हरीला जर ओळखीला नाही तर शून्य आहे. स्वतःला मोठा समजत असतील परंतु हरी जोपर्यंत कळाला नाही तोपर्यंत काहीच कळालं नाही. कारण देव कळाला पाहिजे. हरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापरी. अरे मग डुकर आणि कुत्रे कमी आहेत काय? स्वान सुकरे, स्वान म्हणजे कुत्रे, सुकरे म्हणजे डुकर कमी नाहीत. कारण का हरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, देवाचा दास व्हावा, देवाला शरण जावा तरच जन्माला येण्याचं फळ आहे. का म्हणे फळ जन्मा आलियाचे फळ अंगी लागून दी मळ. मळ लागला नाही पाहिजे अंगाला. कारण हे अविद्या अज्ञान हा मळ आहे. आणि ह्यो आपल्या अंगाला लागला नाही पाहिजे. म्हणजे या जन्माला यावा आणि दुःखरूप प्रपंचापासून बाजूला व्हावा. विकार आपल्या अंगाला लागू देऊ नये. विकारापासून अलिप्त राहा. आणि विकाराचं कारण काय? अज्ञान आहे. ते अज्ञान या ठिकाणी गेलं नाही की विकार आपल्याला परेशान करणार, विकार आपल्या अंगी जाणार. कारण ते विकाराचं कारण जे अज्ञान आहे ती माया आहे. ती जोपर्यंत दूर केली नाही, कारण हे सगळं माईक पदार्थ आहे. आणि त्या माईक पदार्थाला का बोललो आपण? तर आपण त्या अज्ञानामध्ये आहे. आपण त्या परमात्म्याला जाणलं नाही. आपण आपल्या स्वरूपाला जाणलं नाही. वास्तविक देव कळाला, मला मी कोण आहे कळालं तर अज्ञान राहत नसतं. किंवा जसं आहे तसं कळालं म्हणजे या ठिकाणी अज्ञान नाही. आणि जसं आहे तसं नाही कळालं म्हणजे अज्ञान आहे. दोरी दोरी रूपानं कळाली म्हणजे दोरीचं स्पष्ट ज्ञान झालं. आणि दोरी जर सर्प रूपानं वाटली तर मग दोरीचं विपरीत ज्ञान झालं. म्हणजे विपरीत ज्ञानामुळे दुःख आहे. यथार्थ ज्ञान झालं की दुःख गेलं. मग यथार्थ ज्ञान झालं पाहिजे जसं आहे तसं. म्हणून जसं आहे तसं कळावं. आणि आपल्याला जे कळायला लागले ते जसं आहे तसं कळना. देव असून देव दिसना, जग नसून जग दिसायला लागलं. साधू संताला जगत दिसत नाही, आम्हाला देवच दिसत नाही. जिकडे पाहे तिकडे दिसे, विठ्ठल लाविले पिसे. आम्हाला देवाला पिस लावलं. जिकडं पाहिजे तिकडं देवच आहे.
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे. कारण सगळीकडे आम्हाला देव दिसायला लागला असं साधू संत सांगते, गवळणी सांगते, आणि आम्हाला देव दिसना. कारण का? तर आपल्याला आपण त्या देवाचं यथार्थ ज्ञान नाही करून घेतलं. आपल्याला ह्या जगाच्या मायेतून आपण बाहेर पडलो नाही. म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे, सातकारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. मायाच्या विघ्नामध्ये पडलो आणि खरोखर या ठिकाणी ही माया आहे, ही कवाची सरकन काही सांगता येत नाही. आभ्राची सावली जाईनार या आभ्राची सावली, विषयाचे समसुख वेगळाचे भावोली, अभ्राची सावली जाईनार या आभ्राची सावली. ढगाळाची सावली जसे त्या ठिकाणी स्थिर राहत नसते, तशा प्रकारचा हा प्रपंच आहे. म्हणून यामध्ये जीवाला स्थिर राहता येत नाही आणि या वस्तू आपल्याच्या करता येत नाही. कारण काहीतरी जगातल्या वस्तू आपल्याच्या करून आपण आपल्याला स्वतःला चांगलं म्हणू नये. अरे जग गोळा करणं कुठं शहाणपणा असतो का? जगाला खोटं ठरीनं शहाणपणा आहे. हे म्हणले आम्ही श्रीमंत झालो, मग काऊन मिळाला, काऊन म्हातारा झाला? श्रीमंत झाला तर 4 पोर आहेत, मग एखादं सांभाळतं का तुला? आणि मग काय को करता बात, काय को करता बात मुंडे, काय को करता बात, झुटी काया झुटी माया, झुटा सब दिन रात मुंडे, काय को करता बात. म्हणून कशाला गोष्टी करायला लागले? म्हणून संसारा या ठिकाणी जीवाला सुख द्यायला समर्थ नाही आणि तरी सुद्धा आपण संसाराचा नाद सोडित नाही. म्हणून या ठिकाणी साधू संतांना आपल्याला या दुःखातून पार पाडण्यासाठी अनेक पद्धतीने आपलं शिकवलं. त्यांना वाटतं एकदाच यांना या ठिकाणी या संसार बंधनातून मोकळं करावं आणि आपण या दुःखातून पार पडण्याचा मार्ग साधू संत आपल्याला शिकविते. म्हणून 12-16 जणी हरीशी नेनंती, म्हणून फिरती रात्रंदिवस, सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्षदया झाला ते. सहस्त्रमुखांचा म्हणजे शेष, शेषाला 1000 तोंड आहेत आणि 1000 तोंडानं त्या ठिकाणी देवाचं स्मरण करतो आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी देवाच्या स्मरणामध्ये रमलाय. कोण? शेष. एका तोंडानं आपण देवाचं नाव घेत नाही, 1000 तोंडानं देवाचं नाव घेत. म्हणून शेष, ज्याचा भार या ठिकाणी पृथ्वीचा भार त्याच्या डोक्यावर आहे, अशा प्रकारचा भगवान शेष त्या भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणून सहस्त्रमुखांचा 1000 मुखानं देवाचं नामस्मरण केलं तरी पण त्या देवाचं वर्णन करता येत नाही. अशा प्रकारचा देव कसा आहे की त्यांचं त्या ठिकाणी किती वर्णन करावं, कोणत्या तोंडानं करावं? ते म्हणले शेषाच्या तोंडानं केलं तरी पण त्या भगवंताचं वर्णन करता येत नाही. असा अवर्णनीय भगवंत आहे. म्हणून त्या ठिकाणी सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, परंतु अपेश नाही झालं. हर्षदया झाला तिने सुखी. कारण देवाच्या नावानं, देवाच्या भजनानं, देवाच्या ध्यानानं, देवाच्या छंदानं परिणाम आनंद होत असतो. संसार करून सगळे शिनत असते, दुःखी होत असते, मरत असते, म्हातारे होत असते, रोग होत असतो, अपेशी होत असते, पुन्हा जन्माला येत असते, पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं दुःख त्यांचं कायम पाठीशी लागलेलं असतं. हा संसाराचं फळ आहे आणि या संसारातून पार पडायचं असलं तर मग त्या भगवंताच्या जो नादी लागला तो भगवंतच या ठिकाणी ह्या संसार पाशातून सोडिणारा आहे. म्हणून ज्यानं सर्वांचा नाद सोडून ह्या संसाराचा नाद सोडला आणि देवाच्या नादी लागला तर तो शहाणपणावर आला, मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला, हरी भक्त साधूचा अंकिला. कारण मोक्षाच्या रेषेत आला, आता मोक्षाला जायच्या लायकीचा आहे. मोक्षरेखी आला, भाग्य विनटला, कारण भाग्यवान आहे. कारण भाग्यवंतच असतो जो परमार्थ करीत असतो तो. भाग्यवंत मानो जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया.
माया. कारण तो भाग्यवंत आहे त्याचं प्रेम देवावर असतं. कारण देवावर प्रेम करणारा भाग्यवंत आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तर ते प्रेम या ठिकाणी सारखं राहत नसतं, ते त्या ठिकाणी जात असतं. कारण आपण बघतो की विचारसागरामध्ये दृष्टांत आला, दोघं मित्र होते, खूप या ठिकाणी एकमेकांचं प्रेम होतं, खूप जिवलग होते. आणि काही काळानंतर असं झालं की त्यांची फाटाफूट झाली आणि तो एका दूर देशामध्ये गेला आणि हा एका दुसऱ्या देशामध्ये गेला. आणि मग योगायोगानं या ठिकाणी एक मित्र गावाकडे आला. नंतर तो सुद्धा कालांतराने या ठिकाणी गावाकडे आला. पहिली भेट झाली त्यांची तर खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी भेट झाली असता मग तितका आनंद नाही झाला. तिसऱ्या दिवशी पुन्हा भेटू लागला तर पुन्हा तितका नाही झाला. आणि नंतर तो रोज भेटू लागला. नंतर तर घरी येऊ लागला तर मग वाटू लागलं की या ठिकाणी आता ताप व्हावा लागला आपल्याला. म्हणून या ठिकाणी मग तोच मित्र आहे आणि तीच त्यांची भेट आहे. तरी पण का तर संसारातल्या वस्तूंचा पीठ येत असतो. आणि परमार्थात तसं नाही. परमार्थामध्ये येणे सोसे मन झाले अहोबरी, परत माघारी घेत नाही. म्हणून परमार्थामध्ये कसा आहे, परमार्थ विटणारा नाही. आणि संसारामध्ये आपण रोज तेच खाल्लं. किती आवडता पदार्थ आहे, कलाकंद आवडायला लागला, गुलाबजामुन आवडायला लागले, पण रोज खाल्ल्यावर वाटतं नको, आता पिठलं भाकरी पाहिजे आज, असं वाटतं. कारण का तर त्या सांसारिक पदार्थाचा किती जरी त्या ठिकाणी आवडते असले तरी पण त्यांचा वीट येत असतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा. आणि देवाचा तसं नाही. कारण देव वस्तू कशी आहे तर अवीट आहे. अवीट गे माय भीतेना, जवळीचा आहे परी भेटेना. कारण देव कसा आहे ते विटतच नाही. देव पाहिल्यासारखाच आहे, देव बदलतच नाही. देवाचं दुःख नावाची वस्तूच नाही, देईन कसा दुःख. संसारात सुख नावाची वस्तू नाही तर देईन कसं सुख. म्हणून संसारामध्ये सुखाची अपेक्षा करू नये आणि देवाजवळ तर दुःखच नाही. म्हणून संसार सुख देऊ शकत नाही, कारण त्याच्याजवळ दुःख आहे. लिंबाचा पाला कधी कोण लागेल का, नाही लागू शकत. तसं संसारामध्ये सुखच नाही तर देईल कसं, देवाजवळ दुःखच नाही तर होईल कसं. म्हणून अशा प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज हरिपाठात सुद्धा आपल्याला या अभंगात सांगायला लागले की सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्षद या झाला तिने सुखे. कारण आनंद होत असतो जो देवाचं भजन करीत त्याला. आपण सकाळी काकडा भजनामध्ये अभंग पाहतो, आनंद विठोबा झाला माझे मनी, झाला माझे मनी, देखिले लोचनी विठे सहित पाहुले, नकरी तपसाधन मुक्तीचे ते सायास, मुक्तीचे ते सायास. हाची जन्मो जन्मी गोड भक्तिंदरस. म्हणे आम्हा प्रेमाहून येते काही, प्रेमाहून येते काही, पंढरीचा राणा जाटलेला हृदय. कारण आम्हाला या ठिकाणी आनंदाला काही कमी नाही. कारण का आम्ही तो पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये साठवला, म्हणून आनंदाला कमीच नाही. आम्ही त्या देवाला या ठिकाणी हृदयामध्ये बसविलं, आम्ही त्या देवाला आपलंस केलं, आम्ही त्या देवाला या ठिकाणी स्थापित केलं. मनामध्ये दुसरं काही ठेवलंच नाही, विषय देव करून ठेवला. आणि म्हणून या ठिकाणी आवड देवाविषयी करून ठेवली. आम्हाला काही दुसरं आता आवडतच नाही, म्हणून आम्हाला काही दुसरं दिसतच नाही. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवा विना काही दुसरे ते, देवाशिवाय आम्हाला काही दिसत नाही. कारण या ठिकाणी इतका आमचा देव या ठिकाणी आम्ही आपलासा केला. म्हणून आता देवाशिवाय काही बोलत बी नाही आम्ही. आता बोलण्याची नाही आम्हा देवा विना काही, देवाशिवाय काही बोलणं नाही. अशा प्रकारचे या ठिकाणी देवाला आम्ही आपलंस करून ठेवलं. म्हणून या ठिकाणी आता आनंदाला काही पारावार राहिले नाही. आता सुखाचं दारिद्र्य नष्ट झालं, आनंदाची ओढ होती ती या ठिकाणी आता संपलेली आहे. कारण आनंद रूपता जो परमात्मा तो मी या ठिकाणी प्राप्त करून घेतला. म्हणून सहस्त्रमुखांचा. आणि असाच या ठिकाणी परमात्मा प्राप्त करून घेतला. त्या यशस्वी लोकांचं नाव या अभंगात सांगायला लागले तर तो शेष भगवान. त्या शेषानं काय केलं, त्या भगवंताची इतकी भक्ती केली की आपला 1000 तोंडांचा उपयोग त्यानं देवाच्या स्मरणाकरता केला. एक तोंडानं देवाचं स्मरण करणं होईना आम्हाला,
आम्ही इकडे तिकडे गोष्टी करतो, परंतु शेष भगवंतानं हजार तोंडानं त्या भगवंताविषयीच बोलला, भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी शेवटी त्या भगवंताचं वर्णन त्याच्याकडून करणं होईना, परंतु याचा अर्थ काही आपेस आला असं नाही, तर त्याला आनंदच झाला. म्हणून सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्ष दया झाला तेने सुखी. म्हणून या परमात्म्याला जाण्यासाठी कोण कोण गेलं? कारण शहाण्या लोकांनी या परमात्म्याचा विचार केला, आणि जो परमात्म्याचा विचार करीत असतो तो शहाणाच असतो. ज्याला देव आवडतो, ज्याला शास्त्र आवडते, ज्याला संत आवडते, ज्याची संताकडे वड आहे, ज्याला देवाचं ध्यान करावं वाटतं, देवाचं नाव घ्यावं वाटतं, देवाच्या नादी लागावं वाटतं, तर त्याला शहाणं म्हणलं पाहिजे. आणि ज्याला संसार करावा वाटतो, ज्याला संसारात यांना घ्यावं वाटत्या, ज्याला संसाराविषयी प्रेम आहे, ज्याला संसार वाढावा वाटतो, ज्याला संसारात या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वाढला म्हणजे लोक चांगलं म्हणते, लोकेशना अशा प्रकारचे ज्याला असा वाटते, तर त्याला मूर्ख म्हणलं पाहिजे. म्हणले मग कोणाला म्हणा, आपल्या मनात त्याला मूर्ख म्हणायला काही हरकत नाही. कारण संसार हा दुःखरूप आहे आणि त्या संसाराची ओढ ज्याला असत तर तो शहाणा नाही. म्हणून साधू संतांना शहाण्याची व्याख्या सांगितली. शहाणा तो धनी घेतास, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, शहाणा तो धनी घेतासे. कारण त्याला शहाणा म्हणा म्हणला की जो देवाचं नामस्मरण करतो तो शहाणा आहे. कारण देवाच्या स्मरणानं संतांच्या संगतीनं काय होत असतं की ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं की नामासन कीर्तन वैष्णवांची जोडी, पापी अनंत कोटी गेले त्यांचे, अनंत कोटी पापी त्यांचे जात असते नामस्मरण आणि संतांच्या संगतीनं. हा प्रभाव नामस्मरणामध्ये आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे. कारण एवढं त्याला भाग्य प्राप्त झालं की जो नामस्मरणामध्ये आपला काळ घालीत असतो, संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या विचारामध्ये त्याचा काळ जात असतो. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. काळ चिंतनानं गेला पाहिजे, चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे. म्हणून असं ज्यानं केलं अशा भाग्यवंत लोकांचे नाव या ठिकाणी हरिपाठात सुद्धा घेतले गेले. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाजला कृष्णदाता. कारण उद्धवाला सुद्धा त्या भगवान कृष्णाची प्राप्ती झाली आणि भक्त प्रल्हाद या ठिकाणी दैत्याचा मुलगा असून सुद्धा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाजला कृष्णदाता. म्हणून अशा भाग्यवान लोकांचं, यशस्वी लोकांचं, त्यांना संसारामध्ये किती दुःख झालं तर त्या ठिकाणी, परंतु त्या दुःखाची पर्वा न करता त्यानं त्या भगवंतासाठी अट्टहास त्या ठिकाणी घेतला. भगवंत प्राप्तीसाठी त्यांना त्यांची ओढ होती. आणि म्हणून संसारामध्ये दुःख किती झालं, शरीराच्या किती त्या ठिकाणी आपदा झाल्या किंवा दुसऱ्याने किती त्रास द्याला, याकडे नाही ध्यान द्यायचा. त्यांना आपला मार्गक्रमण त्या ठिकाणी करीत राहिले आणि म्हणून त्या ठिकाणी यशस्वी झाले. आणि अशा यशस्वी लोकांचे नाव ज्ञानेश्वर महाराजांनी घेतले. इथं सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी लोकांचे नाव या अभंगामध्ये आले. म्हणून कोण ते म्हणते, सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, हर्षदया झाला तेने सुखी. म्हणून पुन्हा कोण आलं म्हणले, पुन्हा कोणाकोणाची नावं सांगितले. आता शेषानं त्या ठिकाणी त्या भगवंताचं वर्णन केलं आणि त्या ठिकाणी तो सुखी झाला. पण पुन्हा कोण त्या भगवंताचं वर्णन करण्यासाठी आलं? वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे, हे गुह्य तुझला. म्हणून सांसारिक माणसाला सांगायला लागले, अरे वेद छान आहे, कारण वेदानं त्या परमात्म्यालाच जाणलं, त्या परमात्म्यालाच ओळखलं, त्या परमात्म्यालाच या ठिकाणी श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं कथन केलं आणि त्या परमात्म्याच्याच नादी लागलं, परमात्म्याविषयीच बोलला, परमात्म्याला श्रेष्ठ अशा प्रकारचं मानलं. म्हणून वेद शहाणा आहे. वेद टिकला कशामुळं? त्या परमात्म्याच्या नादी लागला, परमात्म्याचं वर्णन केलं गेलं वेदामध्ये, म्हणून त्या ठिकाणी वेदाला महत्व आलं. म्हणून वेद शहाणा आहे. कारण का शहाणा आहे? तर त्यानं त्या शहाण्या परमात्म्याचं वर्णन केलं. वेद जाणू गेला पुढे मौनावला. कारण वेदाला सुद्धा यथार्थ अशा प्रकारचं वर्णन त्या परमात्म्याचं करता आलं नाही, कारण तो वर्णनीय नाही, कारण वाणीचा विषय नाही. कारण वाणीचा विषय झाला म्हणल्यावर त्याला शब्द कोण आसन,
आणि ज्याला गुण असन ती वस्तू नासवान असते. आणि परमात्मा कसा आहे तर निर्गुण आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावयाले माई माझे नाव. कारण परमात्मा कसा आहे निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे काय, ज्याला गुण नाही. म्हणून सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्षदया झाला तेने सुखी. वेद जाणू गेला पुढे मौन नावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाण्यासाठी गेला, परमात्मा कळून घ्यायला गेला आणि मौन झाला. मौन झाला म्हणजे काहीच बोलला नाही. आता काय बोला, परमात्मा कसा आहे सांगा, कोणासारखा सांगा बरं. सांगा म्हणल्यावर, सांगायचं म्हणल्यावर वाणीनं सांगावं लागेल. वाणी खोटी आहे, परमात्मा काय आहे, त्या खोट्या वाणीनं परमात्म्याचं वर्णन कसं करताय. खोट्या वाणीनं खरा परमात्मा कसा सांगा. म्हणून त्या ठिकाणी वेदानं बोलणंच बंद केले. वेद जाणू गेला पुढे मौन भला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून या ठिकाणी हे गुह्य आहे. कारण वेदाला देव सांगता आला नाही, तरी पण वेदानं सांगितला, निषेध मुखानं सांगितला. विधिमुखानं नाही सांगता आला, निषेध मुखानं सांगितला. असा नाही, असा नाही, असा परमात्मा कसा नाही, असा नाही. त्याला शब्द नाही, त्याला स्पर्श नाही, त्याला रूप नाही, त्याला रस नाही, त्याला गंध नाही. अशब्दम अस्पर्शम अरूपम अगंधम अरसम. कारण परमात्मा कसा आहे तर त्याला कोणताच गुण नाही. आणि अशा प्रकारचा परमात्मा निर्गुण आहे. म्हणून वेद जाणू गेला पुढे मौन वला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून या ठिकाणी तू त्या परमात्म्या शहाणपणानं जाणायला जाशील तर कळणार नाही. शहाणपणे वेद मुका, गोपिका त्या टाकते, गोपिका त्या टाकते, गोपिका त्या टाकते. कैसे येते कैसे देते, कैसे येते कैसे देते. शहाणपणा घेऊन जाण्यासाठी वेद केला तर मुका झाला. वेद जाणू गेला पुढे मौन भला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. शहाणपणा जमत नाही देवापाशी, या ठिकाणी लिंता घेऊन जावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज देवाला कितीतरी अभंगात बोलले, विद्वानात अपराधी कर्म हे ना मती मंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरले लाज सांडिले हित. तेव्हा मी तुझं काहीच केलं नाही. मी अनाथ आहे, अपराधी आहे, मी या ठिकाणी अशा प्रकारचा पापी आहे. कर्महीन मतिमंद बुद्धी, तुला मी आठविलं नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. तुझं गीत नाही गायन केलं, नाही ऐकलं सुद्धा नाही, गायले गीत. लाज धरली मी, या ठिकाणी देवाचं नाव घेताना मी लाजलो. धरले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. पुराण आवडलं नाही, संत आवडले नाही. नावडे पुराण बैसले संत, लोकांची निंदा मात्र भरपूर केली. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. परनिंदा केली, दुसऱ्याची निंदा केली, दुसऱ्याच्या टवाळ्या केल्या. या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुसऱ्याला नाव ठेवले. असे कृत्य, असे पाप माझ्याकडून घडले. म्हणून या ठिकाणी मी स्वतःला मी अशा प्रकारचं ही पाप स्वीकारित करतो. परंतु देवा तुझं हृदय मोठं आहे, तू या ठिकाणी सर्व काही अपराध पोटामध्ये घाल. आणि आता माझं साहे ते करावे देवा, तुझी घे सेवा सकळ गोवावोनी. कारण माझ्याकडून तुझी सेवा घे आणि मला या ठिकाणी आता काय कर, माझे सर्व काही तू या ठिकाणी मला पदरात घे. जसा असत तसा मी कसा आहे देवा, मी कसा असू दे, परंतु कोणाचा आहे. का म्हणे आम्ही तुझी बेडी वाकोडी, बेडी वाकोडी, नामे भव पास, नामे भव पासा ते आपुल्या थोडी. वेडेत वाकडेत पण कोणाचे, लेकरानं त्या ठिकाणी कसा जरी असला परंतु आईला सोडू नाही. म्हणून तशा प्रकारचं जीवानं देवाला सोडू नाही. म्हणून सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्षदया झाला तेने सुखी. हर्ष झाला. वेदाला सुद्धा, वेद पण नादी लागला, पण कोणाच्या. वेदानं वर्णन केलं, देवाचं केलं. वेद जाणू गेला, नंतर त्या ठिकाणी त्याला देवाविषयी काही स्पष्ट जाणता येईना म्हणून मौन धारण केलं. पुढे मौन भला,
हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून देव कळण्यासाठी भाग्यवान लागत असतो. पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा, पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. दास सद्गुरूचा पूर्व सुकृत. कारण ज्या अर्थी देव आवडायला लागला त्या अर्थी आपण भाग्यवान आहोत. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडत असतो पुण्यानं, संसार आवडतो पापान. ज्याला संसार आवडायला लागला, लेकरं बाळ, घर दार, पैसा, मान्यता, सन्मान, लौकिक पसारा अशा प्रकारचं आवडायला लागलं, त्याला म्हणलं पाहिजे पापी. म्हणले म्हणता येत नाही, पण मनातले मनात तरी समजता येतं ना. काय म्हणलं पाहिजे? पापी. आणि देव आवडायला लागला तर भाग्यवंत म्हणू दया, अवघी देवावरी माया. भाग्यवान आहे कोण? देव. पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा, त्यानं पूर्व पुण्य केलं असलं पाहिजे. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवानं कृपा केली आमच्यावर, आम्ही पुण्यवान आहोत. कारण आम्ही खूप पुण्य केलं असं तेव्हाच आम्हाला देव आवडायला लागलाय, देवाचा नाद लागला. पण कशामुळं? बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून देव आवडत असतो भाग्यवानाला. म्हणून आपण भाग्यवान आहोत. भाग्यवंत म्हणून दया, अवघी देवावरी माया. कारण देवावर प्रेम असणारे माणसं भाग्यवान आहे. आणि म्हणून पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा, दास सद्गुरूंचा तोची जाणे. सद्गुरूचा दास. कारण सद्गुरूचा दास व्हायचा असल्यावर त्यानं संसाराच्या दासत्वातून मोकळं झालं पाहिजे. कारण संतांची सेवा करायची मानल्यावर त्यानं या जड वस्तूच्या नादी लागू नये, खोट्या वस्तूच्या नादी लागू नये. म्हणून तो अधिकारी आहे संतांच्या सेवेचा. म्हणून पूर्व सुकृतांचा. पण या नासवान पदार्थातून लवकर कोणी बाहेर पडत नाही, आणि पडला तो खरोखर भाग्यवान आहे. कारण पूर्वी त्यानं खूप पुण्य केलं असं, म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत जन्म पावलो. पूर्व पुण्य या ठिकाणी त्यांच्या बलाने मी संताकडे आलो, आणि तेच पुण्य या ठिकाणी मला संताकडे आणायला कारण ठरलं. झालो सन्मुख कैसा, संत जन्म पावलो. आज भिडले माझं कोड. अनेक दिवसाचं कोड होतं, जन्म मरणाचं दुःख होतं, ते आज या ठिकाणी संपलं संतांच्या संगतीमध्ये. म्हणून या ठिकाणी मी भाग्यवान आहे. कारण भाग्यवंत संताच्या चरणावर पडत असतो. अभागी लोक संताकडे जात नसतात. दास सद्गुरूचा तोची जाणे. शेवटी या ठिकाणी आत्म्याला जाणते एका जनार्दनी हरी बोला. म्हणून जाणते या, नेनते या. नेनते म्हणजे अज्ञानी या, जाणते या म्हणजे ज्ञानी या. कोणी पण या. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. करावा विचार, न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, न लगे चिंता कोणाची. कोणी बी या, लहान या, मोठे या. ज्याला काही येतं ते बी या, ज्याला काही येत नाही ते बी या. ज्याला जमलं ते बी या, ज्याला नाही जमलं ते बी या. कोणी बी या. देवाचं नाव कोणाला बी घेता येतं, आणि सर्वांना एकच आहे. सर्वांना फळ काय? एकच आहे. म्हणून जाणते या, नेनते या. परमात्माला परमात्म्यापाशी काही भेद नाही. तो सर्वांना सामावून घेत असतो. म्हणून नदी गेलं काय एखादी गंगेसारखी, एखादं वड गेलं काय, पण समुद्र सर्वांचा स्वीकार करीत असतो. कशा प्रकारचं देव सर्वांना आपलंस करतो. मात्र आपण त्या देवाचे झालो पाहिजे. म्हणून पूर्व सुकृतांचा पूर्ण अभ्यासांचा, दास सद्गुरूचा तुळची जाणे. जाणते नेनते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. म्हणून तुम्ही हरी बोला. तुम्ही या ठिकाणी असे रिकामे राहूच नका. तुम्ही असं गपचूप बसूच नका. संसाराविषयी काही बोलूच नका. कारण किती बोलले तर संसाराविषयी काही फायदा नाही. तुम्ही हरीविषयी बोला किंवा हरी हरी बोला. देवाविषयी बोला, देवाचं नामस्मरण करा, किंवा देवानं काय केलं त्याविषयी चर्चा करा. यानं काय केलं, त्यानं काय केलं, तो काय मानला आणि तो काय मानला, याच्याविषयी बोलूच नका. व्यर्थ गलबाला करू नका.
म्हणून देवाविषयी बोला. हरिवंश पुराण, हरिनामा संकीर्तन, हरिविन सौजन्य नेने काही. म्हणून हरिवंश, हरीच्या चरित्र वर्णन करा. हरीनं काय केलं ते पहा आणि बाकीच्या लोकांना काय केलं ते पाहू नका, त्यांचे वर्णन करू नका आणि देवाचं वर्णन केल्याशिवाय राहू नका. हरवीन सौजन्य, कारण देवाचं नाव घेणं, देवाचं नावाबद्दल एकूण एकाला सांगणं, देवाचं महत्व वाढविणं, हे या ठिकाणी सौजन्य याला म्हणायचं माणुसकी. एकूण एकाला देव ध्यानात आणून देणं, एकूण एकाला देवाविषयी महत्व सांगणं किंवा देवाचं नामस्मरण करण्याविषयी प्रवृत्त करणं, की देवाच्या नावाला या ठिकाणी त्याला सहकार्य करणं, देवाचं नाव घ्यायला त्याला प्रोत्साहन देणं, अशा प्रकारचं या ठिकाणी सहकार्य करावं तर यासाठी करावं, त्याला म्हणावं या ठिकाणी सहकार्य करणं, त्याला म्हणावं खरा त्या ठिकाणी सुरत म्हणावं, त्याला सखा म्हणावं, खरा बंधू म्हणावं आणि तोच या ठिकाणी आपल्याला मार्गावर लावणारा आहे आणि तोच या ठिकाणी आपल्याला भवसागराचे सांगाती. ज्ञानेश्वर महाराज विषयी वर्णन करताना एकनाथ महाराज सांगते, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, की ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना मोक्षाच्या मार्गातले आमचे सांगाती म्हणजे सोबती आहे, ज्ञानोपर आहे. आम्हाला मोक्षावर नेऊन सोडणारे, त्या मार्गाला लावणारे. आणि म्हणून या ठिकाणी कोण या, ज्याला काही येतं ते बिया, ज्याला काही येत नाही ते बिया, जाणते नेन ते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून तुम्ही हरीच नामस्मरण करा, हरिमुखी गाता, म्हणून तुम्ही हरिमुखानं गाता. म्हणून नेहमी त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये रत राहा, हरिरथ. म्हणून हरी मध्ये रत राहणं म्हणजे हरीच स्मरण करणं, हरीविषयीच बोलणं आणि हरीचाच छंद. तुका म्हणे छंदी येले मोहिले गोविंदे, कारण देवाच्या छंदानं आपलं मन मोहून गेलं पाहिजे. आणि ज्याला देवाच्या छंदानं ज्याचं मन मोहून गेलं, त्याचं संसारामध्ये त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीकडं त्याचं मन वळीत नसतं, कारण त्याचं मन या ठिकाणी गुंतलेलं आहे कोणात, देवामध्ये. देवात ज्याचं मन गुंतलं त्याचं मग संसारामध्ये त्या ठिकाणी गुंतत नसतं. आणि ज्या अर्थी संसारात गुंतलेला आहे, मग त्या अर्थी संसारातले दोष, संसारातलं अनित्यत्व, संसारातलं नाशवंत, संसार मिथ्या आहे, हे या ठिकाणी त्या मनाला समजून द्यावं लागत असतं, त्याला दाखवावं लागत असतं की तू ज्या संसाराच्या नादी लागला ते संसार खरा नाही, तो नाशवान आहे, तो कल्पित आहे आणि तो पुन्हा परिणामी दुःखदायी आहे. आणि म्हणून याचा नाद काही खरा नाही आणि तू त्या देवाच्या नादी लाग. कोणाच्या? देवाच्या. आणि म्हणून एक गावा आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. म्हणून बाकीच्या गोष्टीचं आम्हाला कामच राहिलं नाही. आम्ही योग्य अयोग्य सार असार अशा प्रकारचा काय केला, विचार केला आणि निर्णय अशा प्रकारचा केला. या ठिकाणी आता देवाशिवाय कोणीच नाही, आपला देवच आहे, खरा देवच आहे, कल्याणकारी परमात्माच आहे. म्हणून या ठिकाणी किती प्रकारचं दुःख झालं तुम्ही देवाला सोडित नाही. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. आता या ठिकाणी देवापासून बाजूला होतच नाही आलं, काही केल्या वेगळा नव्हे गेलो. म्हणून कोणते प्रकारचा प्रसंग आला तरी आता मी देवाला सोडणार नाही. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी स्थिती झाल्यानंतर मग या अभंगात सांगायला लागले, तुम्ही देवाचं नाव घ्या का गा, कारण गाण्यामध्ये आनंद असतो. म्हणून या ठिकाणी आनंदानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आनंदानं देवाचं नाम गायलं पाहिजे. आणि संसारामधलं जे काही गाणं असतं, जरी करता आता आनंद वाटला पण परिणाम दुःख आहे. आता वाटायला लागलं बरं, परंतु उद्या जाताना कसं वाटत, हा संसार आपल्यापासून सोडताना त्या ठिकाणी बाजूला वाटताना काय वाटणार, मग त्या ठिकाणी येताना कोण संग होतं, जाताना कोण राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती असताना आपण जर याला चिकटून बसलो, याच्यात नादी लागलो, तिथलाच या ठिकाणी या संसाराचा हारिक वाटायला लागला किंवा ह्या वस्तूला जर आपण मोहित झालो, या वस्तूला त्या आपतेष्टालाच मी माझं समजायला लागलो, परंतु यांचा आपला संगती किती काळाची, किती दिवसाची आहे. एवढं मोठं त्या ठिकाणी शहर आहे,
पण त्या शहरातून या ठिकाणी इतके मोठं एखादं तरी शरीर सुटानंतर पुण्यातून एखादा येईल का? की चला बाबा आता हे चालले एकटेच म्हणून. मग त्या ठिकाणी किती लोकसंख्या आहे? 50-60 लाख जरी असली तरी सुद्धा एखादा माणूस येईन कसा? कारण मग हे आपलेच नाहीत ना, कारण येताच येत नाही ना, तिथं प्रवेशच नाही ना. म्हणून या ठिकाणी इतके असताना सुद्धा सबते राग दिसले पाहिजे. कारण आपले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला आणि असा निश्चय करून त्या परमात्म्याच्या नादी लागलं पाहिजे. रंगे रंगे श्रीरंगे काय उल्हासी पतंगे आणि या निकृष्ट गोष्टीमध्ये कारण जे आपल्यापेक्षा हलक्या दर्जाचे, जे आपल्यापेक्षा निकृष्ट आहेत म्हणजे नासवान आहेत आणि एवढंच नाही तर पुन्हा परिणामी दुःखदायी आहेत आणि पुन्हा जर विचार केला तर कल्पित आहेत आणि अशा वस्तूच्या नादी लागणं म्हणजे आपल्याला परवडत नाही. आणि म्हणून आपण नादी लागावं तर परमात्म्याच्या लागा कारण परमात्म्याच्या नादी लागल्यानंतर आपल्याला कळत असतं की मी सुद्धा परमात्मा आहे. कारण तुका म्हणे त्याच्या नावेन तोच होय जे स्वभावे. त्याचं नामस्मरण करणारा सुद्धा त्या ठिकाणी वेगळा राहत नसतो. कारण राम म्हणणारा राम होत असतो. त्याला कळत असतं की रामाहून आपण वेगळे नाही. कारण मग देव आणि मी दोन वस्तू नाहीत. कारण देव आणि मी एकच आहे असं देवाचं नाव घेतल्याने कळत असतं. तुका म्हणे त्याच्या नावे तोच होय जे स्वभावे. त्याचं नाव घेणारा वेगळा राहत नाही. ज्याचं घ्यायला लागला तो वेगळा राहत नाही. कारण तो त्याला वेगळा ठेवीतच नाही. जसं गंगा समुद्राकडे गेली तर समुद्र तिला आपल्या सामावून घेतो. तसा त्या ठिकाणी देवाचं स्मरण करणारा हा देवाहून वेगळा राहत नसतो. म्हणून हरिरूप झाले जाणणे हरपले. ज्ञान नेते गेले हरीच्या ठाई. असं हरिपाठामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगितलं आणि हे या ठिकाणी संतांचं बोलणं आपण लक्षात घेतलं निश्चित आपलं कल्याण होत असतं. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. आता आपण पसायदान घेऊ. आता विश्वात्मकी देवी येणे वाघ यज्ञ तोषावे तो सोनी मद द्यावे पसाय दानही जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कार मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसोधर्व सूर्य पाहो जो जेवांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया हुता चला कल्पतरुचे आरो चैतना चिंता म्हणजे गावो बोल दिजे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्दंड जे तापहीन ते सर्व सदा सज्जन स्वैरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन दिन्नी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय हो वामने येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल नाग बसावो येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय सब संतन की जय